श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार, गर्भाधान संस्कार, आदर्श गर्भाच्या स्थापनेसाठी आदर्श आरोग्य संपन्न बुद्धिमान संतती प्राप्त करण्यासाठी आदर्श माता पिता या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काळजी घेतल्यास बुद्धिमान, तेजस्वी, सुसंस्कारी, आरोग्य संपन्न, कुलवान, धैर्यवान व धनवान अशा बाळाला जन्म देऊ शकता. मी जे काही ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे प्रत्येक शब्द गर्भसंस्कार ह्या ग्रंथातून घेतलेला आहे. ऋषीमुनींपासून ते आजपर्यंत हे संस्कार होत आहेत. गर्भाधान हे मंदिरात देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासारखे अत्यंत पवित्र व दैवी कार्य आहे. गर्भाधानासाठी ऋतू, मास, तिथी, नक्षत्र, वार, काळ, स्थान व सर्व शुभ असावेत. सुयोग्य वेळ रात्री 10 ते 12 पर्यंत योग्य सांगितलेली आहे. योग्य नक्षत्र रोहिणी, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रावण, धनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा ही 11 नक्षत्रे गर्भस्थापनेसाठी शुभ सांगितली आहेत. शुभ तिथी कृष्ण कक्षे व शुक्ल कक्षे यातील 1, 2, 3, 5, 7, 9, 10, 13 ह्या तिथी शुभ सांगितलेल्या आहेत. स्त्रीच्या मासिक पाळीच्या 5व्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंत गर्भधारणा होत असते. गर्भात येण्यासाठी एका उत्कृष्ट जीवाला आवाहन करणे महत्त्वाचे असते व गर्भाधान झाल्यानंतर ही प्रार्थना करावी, कारण तो जीव त्याचे प्रारब्ध सोबत घेऊन येत असतो. पण आपण आपल्या प्रार्थनेतून, आपल्या मंत्र स्तोत्र या जपातून आणि आपली जे साधना आहे त्या साधनेतून त्याचे सुद्धा भाग्य आपण बदलू शकतो. आणि गर्भाधान झाल्यानंतर त्या गर्भास व सर्व देवास ही प्रार्थना करावी. हे गर्भा, तू सूर्यासम आहेस, तू माझे आयुष्य आहेस, तू सर्व बाजूनी माझी प्रतिष्ठा आहेस. विधाता तुझे रक्षण करो, तू ब्रह्मतत्वाने युक्त होस. हे आमच्या कोटी येणाऱ्या गर्भा, तू आयुष्यमान आहेस, तुझे धाता विधाता धारण करोत. सर्व देवतांनो, तुम्ही आम्हाला उत्तम संतती द्या. हे ब्रह्मा, बृहस्पती, विष्णू, सदाशिव, चंद्र, सूर्य, अश्विनी कुमार, वायू, वरुणादी अखिल देव हो, आम्हाला त्रिलोक्य विजय अशी संतती द्या. आम्ही इच्छितो ते सर्व गुण व रूप तुम्ही या बीजरूपी जीवामध्ये प्रतिबिंबित करा. तुमचे सौंदर्य, आत्मसंयमन, प्रभुत्व, आरोग्य, आयुष्य इत्यादिकांचा पूर्ण अंश ह्या आमच्या भावी संततीमध्ये स्थापन करा अशी प्रार्थना करावी. व दररोज सूर्याला जल द्यावे, कारण सूर्याच्या आपण जे जल देतो त्याच्यामधून जे किरणं गर्भावर पडतात त्याचा गर्भाला खूप लाभ होत असतो. सर्व मंत्र स्तोत्र पठण करावेत. मोबाईलचा जास्त वापर करू नये आणि सर्व काळजी घेतल्यास तुम्ही जशी इच्छिता तशी संतती तुम्हाला 100% प्राप्त होणार, यात कसलीही शंका नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.